ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता कृष्णा प्रियाला चांगलंच नांगरायला लावते शेत आणि तिला शिक्षा देत असते. सायली अर्जुन इकडे कृष्णाच्या फोनची वाट बघत असतात. कृष्णाचा फोन अजूनही आलेला नसतो म्हणून सायली आता अर्जुनला म्हणत असते की नेमकं आता काय करणार असेल ओही, मला काहीच कळत नाही आहे. मग त्याच वेळेला कृष्णाचा व्हिडिओ कॉल येतो आणि कृष्णा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवत असते प्रियाचे होणारे हाल. प्रियाला आता एकदम त्रास होत असतो आणि प्रिया अगदीच रडकुंडीला येऊन बोलत असते की मला ह्याचा त्रास होतोय, मला अजून काही कामं देऊ नका. रविराज चिडलेले असतात तर रविराजांनी जोरात आता प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते. प्रियाला ते म्हणतात की हे सगळं काही मी माझ्या ह्याच्यावर केले, मी माझे काही पैसे साठवून काही इन्व्हेस्टमेंट केल्यात आणि त्या इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर सुद्धा तू डोळा ठेवलास का? अगं तू जर माझी मुलगी असली असतीस ना तर या सगळ्या काही गोष्टी केल्याच नसत्या, असं बोलून रविराज जोरात आता प्रियाचं थोबाड फोडतात. त्यानंतर आता ते प्रियाला म्हणतात की तू माझी मुलगी मुळात आहेच नाही, असली असतीस ना तर ही धंदे केलीच नसते. सरळ ते बोलतात आणि मला तर ना तुझं तोंडही बघायचं नाही आहे, असं बोलून तिकडनं निघून जातात. जेव्हा ते तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र आता कृष्णाने फोन चालूच ठेवलेला असतो. कृष्णा आता दाखवत असते की बघ काय हाल होत आहेत ते हिचे आणि एकदमच बेकार असे हाल आहेत ना आता होत असतात. आणि जेव्हा तिचे हाल होत असतात ना तेव्हा मात्र ती रडत असते आणि म्हणत असते की आता पूर्ण अंग वगैरे कंबर सगळं दुखायला लागले, प्लीज यार थांबवा आता हे सगळं, असं बोलून ती आता ओरडू लागते. आणि तेव्हाच ना इकडे मात्र कृष्णा थांबत नसते. कृष्णा म्हणते जमीन जी आहे ती खणायला मजा आली ना, पण त्यासाठी मी किती मेहनत घेतली हे तुला माहीत नाही आहे. जा पहिले आत्ताच्या आत्ता जा आणि लवकर ही जमीन पूर्णपणे मला नांगरून दे, मी तुझं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे, या भाषेतच आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रिया रडकुंडीला आलेली असते. तर सायलीही म्हणत असते की हे तर काहीच नाही आहे, ही तर सुरुवात आहे, पुढे पुढे बघ तुला नेमकं काय काय करायला लावतो ते, आता लवकरात लवकर कामाला लाग, असं बोलून आता तिला कामाला लावलं जातं आणि सगळी काही गोष्टी पटापट करायला सांगितल्या जातात. कृष्णा तिला म्हणत असते की तुझी आता कोणतीही हयगय करणार नाही आहे, तुला ही कामं करावीच लागतील. आणि कृष्णा आता मजा घेत असते आणि त्यामुळे सायली अर्जुनला सुद्धा लय भारी वाटत असतं. ते सुद्धा आता कृष्णाकडे बघून हसत असतात कारण कृष्णाने खूप जबरदस्त अशी शिक्षा दिलेली असते. आता ती कामं करून झाल्यानंतर कसंबसं ती घरी येते. प्रिया घरी आल्यानंतर तिची चिडचिड होत असते. सगळं काही हातात असलेलं सामान वगैरे ती आता फेकून देते कारण तिला रागराग होत असतो. तिला सगळं आठवतं, ती इथून बाहेर पडली होती आणि त्यानंतर ती गेली होती लपून बसायला आणि जेव्हा ती लपून बसली होती तेव्हासुद्धा तिला कोणी पाहिलं नव्हतं, तिथे पेपर ठेवतानासुद्धा कोणी पाहिलं नव्हतं, तरीसुद्धा आज ती रंगेहात पकडली गेली होती. या सगळ्या काही गोष्टी आहेत ना तिला सारख्या आठवत राहतात आणि त्याच गोष्टींचा त्रास होत असतो. म्हणूनच मग आता ती रडत असते. जेव्हा ती रडत असते ना तेव्हा तिला त्रास होत असतो. ती बोलत असते की सगळीकडनं माझी कोंडी झाली आहे, कुठून म्हणून मला सुखानं जगू देत नाही आहेत, सगळीकडनं माझी वाट लावून ठेवली आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला तिला होणारा त्रास आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तिला आठवत राहतात आणि तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की आपल्याबाबत काय काय केलेलं आहे ते. आणि म्हणूनच ना मग तिची खूप जास्त चिडचिड होत असते. ती विचार करते की नाही आता खूप झालं, आता काहीतरी मला करायलाच हवं. आणि असा विचार करूनच ना तिने आता तिच्या ओळखीच्या एका माणसाला कॉल केलेला असतो आणि काम दिलेलं असतं आणि ती आता फोनवर सांगत असते की काही झालं ना तरी काम व्हायला हवं कारण तिला आता सुचेनासं झालेलं असतं. सगळीकडनं तिचंच मरण तिला दिसत असतं, त्यामुळे तिची चिडचिड होत असते आणि सायली अर्जुनचा काहीतरी बंदोबस्त तर करायलाच हवा. सगळीकडनं जर मीच मेले तर माझं काही खरं नाही, पुन्हा मी जेलमध्ये जाऊन सडेन हीच तर तिला भीती होती आणि त्याचसाठी तिने आता या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या. म्हणूनच तिने आता एका माणसाला आपल्या ह्या कामात मदतीला घेतलेलं होतं.
तिने आता ठरवलेलं होतं की सायली अर्जुनला कुठेतरी खड्ड्यात पाडायचं, जेणेकरून आपल्याला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या मनाप्रमाणे करता येतील. हा त्यामागचा उद्दिष्ट होता आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू होती. इकडे मात्र आता प्रिया ज्या परीने जेवढं करता येईल तेवढ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या करत होती. कारण तिला माहिती होतं की तिचं मरण जे आहे ते खूप जवळ आलेलं आहे. आणि जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी समोरून दिसत असतात तेव्हा तिला त्रास होत असतो आणि ती आता अर्जुनच्याच ऑफिसमध्ये कामाला असलेल्या एका माणसाला हे काम लावते, जेणेकरून ती समजून गेलेली असते की ह्याला पैशाची गरज आहे तर हा आपलं काम नक्कीच करेल. दुसरीकडे अर्जुन आणि सायली म्हणत असतात की जे काही केले ना कृष्णाने ते एकदम जबरदस्त केले, पण तरीसुद्धा ना ती शांत बसणार नाही आहे बघ. तिला आता राग आला असणार आहे की तिच्याकडनं ही सगळी कामं करून घेतली आहेत. मग आता सायली म्हणत असते की आपले DNA रिपोर्ट्स कधी मिळणार आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो की मलाही विचारावं लागेल कधीपर्यंत पेपर्स मिळणार आहेत ते. त्यावर सायलीचं असं झालेलं असतं की आता खूप झालं, आता हिचं सत्य बाहेर आणण्याची वेळ झालेली आहे. इकडे आता डॉक्टरांना कॉल केला जातो आणि डॉक्टरांना विचारलं जातं की कधीपर्यंत साधारण पेपर्स मिळणार आहेत DNAचे. त्यावर डॉक्टर सांगतात की आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मी तुम्हाला नक्कीच सांगतो, असं देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. डॉक्टर जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतात तेव्हा कुठे जाऊन सायली आणि अर्जुनला रिलॅक्स वाटत असतं, कारण त्यांना माहिती आहे की आता त्यांना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा ना अशा पद्धतीने सॉल्व कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी त्यांची खूप जास्त मेहनत सुरू असते. दुसरीकडे आता जेव्हा अश्विन कामावरनं घरी येत असतो आणि तेव्हाच ना प्रिया नेमकी बाहेर पडत असते. प्रिया बाहेर पडत असतानाच तिने आता मध्येच ना अश्विनला अडवलेलं होतं. अश्विनला ती मस्का लावायचा प्रयत्न करत होती, म्हणजेच ती अश्विनला सांगत होती की अश्विन तू माझं ऐक, तू कोणावरही भरोसा ठेवू नकोस. ही सगळी जण ना तुला मुद्दामून भडकवतायत रे माझ्याबद्दल. तू माझ्यावर प्रेम करतोस ना, मग अशा कशा काही गोष्टींवर विश्वास ठेवू शकतो. त्या सायली अर्जुनला ना मला घराबाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी ती लोक प्रयत्न करतात आणि तू त्यांना साथ देतोयस. असं करू नकोस प्लीज, असंही आता म्हटलं जात असतं. पण त्याच वेळेला ना आता अश्विन चिडत असतो आणि अश्विन तो म्हणत असतो की तू आणि खरं बोलतेस, कशावरनं मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा. अरे तुम्हाला एकदा संधी दे ना, असं देखील प्रिया म्हणत असते. पण अश्विन म्हणत असतो की तुला आणि संधी मायफूट, तुला तर आता मी संधी देऊ शकत नाही, कारण या आधीसुद्धा तुला मी खूपदा संधी देऊन झालेल्या आहेत. त्या संधीचं तू काय केलंस ना ते बघितलंस. प्रत्येक वेळेला मी विचार केला तू सुधरशील की तू नाही सुधरतेस, पण आता तरीसुद्धा ती आता हातापाया पडून त्याच्या गळ्यातच पडत असते आणि म्हणत असते की हे सगळं जे चालू आहे ना ते सायली अर्जुन माझ्यासोबत मुद्दामून करतात. तेवढ्यातच अस्मिता बाळाला घेऊन नेमकी बाहेर फिरण्यासाठी आलेली असते आणि ती हे सगळं काही बघते आणि ती म्हणत असते की तुझं काय चाललंय अश्विन, हिच्यावर जराही विश्वास ठेवू नकोस, ही विश्वासाच्या पात्रतेचीच नाही आहे. त्यावर प्रिया आता अस्मिताला म्हणत असते की तू असं का म्हणतेस, एकेकाळी तू माझी मैत्रीण होतीस आणि मग आता अशी कशी काय वागायला लागलीस माझ्यासोबत. त्यावर आता तिला सांगितलं जातं की तू जरी माझी मैत्रीण होतीस तेव्हा ना, तेव्हा मी त्या सगळ्यातून सुधारली, पण तू सुधारायचं काही नाव घेत नाही आहे. तू जशी आहेस ना तशीच आहेस अजूनपर्यंत. आणि तू सायली अर्जुनचं बोलतेस ना, ज्या आश्रमात सायली वाढली ना त्याच आश्रमात सुद्धा तूच वाढलीस, पण सायलीमध्ये जी सर आहे ना ती तुझ्यामध्ये जराही नाही आहे. सायलीच्या बरोबरीला उभं राहायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे, असं देखील आता अस्मिता बोलत असते. त्यावर आता अश्विनला ती सांगत असते की या मूर्ख मुलीचं तर तू काहीच ऐकू नको, ही ऐकायच्या या स्थितीतच नाही आहे. तिचं ऐकलंस ना तर आपलं सगळं काही डोक्यावरून जाईल, कारण हिच्या ऐकण्यामध्ये काही दम नाही आहे. अस्मिताने आता अश्विनला बुस्टअप केलेलं असतं, या सगळ्यापासून तिने आता लांब केलेलं असतं आणि त्यामुळे ती त्याचा हात धरून त्याला तिकडनं घेऊन जाते. जेव्हा आता ती त्याला घेऊन जाते ना तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की बघा मी तुला सोडणार नाही आहे. माझं ऐकून घेत नाही आहे, या आविर्भावातच आता ती चिडलेली असते आणि जेव्हा ती चिडते ना तेव्हा ती हे सगळं काही बोलत असते. तर दुसरीकडे आता घरी जे आहे ते कल्पना प्रताप बसलेले असतात. तर
अर्जुन आणि सायलीसुद्धा बाहेरून आलेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली बोलत असताना समोरून ना अस्मिता आलेली असते. अस्मिताला बघितल्यानंतर आता प्रताप म्हणत असतात की काय झालं गं, तू तर आताच बाहेर गेली होतीस ना बाळाला घेऊन, मग लगेच का आलीस? त्यावर त्या नको त्या बाईचं तोंड बघायला लागलं ना, ते नको होतं बघायला म्हणूनच तर रिटर्न आले. का कोण होतं बाहेर? मग आता ती नाही का? मग तुम्ही स्टोरूममध्ये गेला होतात का? नाही, आम्ही बाहेर होतो आणि ती बाहेरच ना अश्विनला काही बाई सांगून आपल्याकडे उडण्याचा प्रयत्न करत होती आणि तिथूनच मी अश्विनला इथपर्यंत आता आणलेलं आहे. म्हणजे ती आता कुठेतरी बाहेर गेली ही गोष्ट आता अर्जुन आणि सायलीला समजलेली असते आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायली लगेचच बाजूला जातात आणि या विषयावर चर्चा करत असतात की ती आता कुठे गेली असेल, तिला आता हलक्यात असं बाहेर सोडून चालणार नाही आहे असाही विचार ना सायली अर्जुनच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो आणि त्यामुळे आता सायली अर्जुन ठरवत असतात की काही झालं तरीसुद्धा बघायला हवं आणि म्हणूनच मग आता ती म्हणत असते की एक काम करा, तुम्ही जा तोपर्यंत, असं बोलूनच ना आता मात्र तिला पुढे पाठवलं जातं आणि मग अर्जुन तिला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी बघतो माझ्या परीने, ज्या काही गोष्टी करता येत आहेत ना त्या बघतो, असं बोलून आता अर्जुन जो आहे तो कामासाठी म्हणून बाहेर जातो. तर इकडे मात्र आता सायली जी आहे ती बघत राहते कारण सायलीला माहिती आहे की नेमकं काय गडबड त्यांच्या डोक्यात चालू आहे ती. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्रताप आणि कल्पनासुद्धा विचार करत असतात. तर इकडे आता जी प्रिया आहे ना ती भेटायला गेलेली असते आणि प्रिया जेव्हा भेटायला जाते तेव्हा ती म्हणत असते की बघितलंत का, मला काही झालं ना तरीसुद्धा ना तुमची मदत हवी आहे. मग आता मी अर्जुन साहेबांच्या ऑफिसमध्ये काम करतो, त्यांना जर कळलं ना तर माझं काही खरं नाही, असं देखील आता ते प्रियाला म्हणत असतात. पण प्रिया त्याच वेळेला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, तुमच्याबद्दल काही समजणार नाही, मी आहे ना, मी करते मॅनेज सगळं काही, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता ती पैसे देते आणि काम करायला सांगते त्या माणसाला, कारण आता तिच्यासाठी ना या सगळ्या काही गोष्टी खूपच जास्त गरजेच्या होत्या. तिने आता ठरवलेलं होतं की अगदीच ना सदा आणि मैनाची सुद्धा वाट लावायची. सदा आणि मैनामुळे आज तिला खूप जास्त त्रास सहन करावा लागला होता आणि आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या त्यांनासुद्धा सहन करायला लावायच्या असंच ठरलेलं असतं. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे संतोषला भेटायला गेलेले असतात आणि आता संतोषच्या बायकोला एका ठिकाणी बांधलेलं असतं, किडनॅप केलेलं असतं. तोच व्हिडिओ अर्जुन आता संतोषला दाखवू लागतो. संतोषला जेव्हा तो व्हिडिओ दाखवतो ना तेव्हा संतोष खूप जास्त घाबरतो त्याच्या बायकोला बघून. त्या बायकोला असं बांधलं गेलेलं आहे ते त्याला सहन होत नसतं आणि त्यामुळेच ना आता संतोष घाबरलेला असतो. तर प्रियाने बघितलंच ना तुझ्या बायकोची काय अवस्था करून ठेवली आहे ती, तुला त्या प्रियावर खूप जास्त विश्वास होता ना, पण बघितलंच ना आज तुझी काय हालत आहे ती. नाही, काही झालं ना तरीसुद्धा तुला जसं वाटतंय ना त्या गोष्टीत ना बाहेर पडायला शिक. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बघ, तुझ्या बायकोवर आज ही वेळ आली आहे, उद्या काय काय होऊ शकतं तुझ्या बायकोसोबत, हाही विचार जरा कर, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला तो खूप जास्त रडत असतो कारण त्याला खूपच विश्वास होता प्रियावर की प्रिया असं काही करणार नाही, पण आज प्रियाने ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या त्यामुळे आता तो रडत होता. तर त्याची बायको जी आहे ती म्हणत असते की बघितलं का त्या प्रियाने माझी काय अवस्था करून ठेवली आहे ते. मग आता अर्जुन जो आहे तो मात्र म्हणत असतो की तुझ्या बायकोशी तुला बोलायचं आहे ना, थांब एक मिनटं, मी तिला व्हिडिओ कॉल लावून देतो. आणि असं बोलूनच आता अर्जुनने त्याच्या बायकोला सुद्धा व्हिडिओ कॉल लावून दिलेला असतो आणि जेव्हा बायकोला व्हिडिओ कॉल लावून दिला जातो ना तेव्हा मात्र आता ती बायको जी आहे ती म्हणत असते की मी आता सुरक्षित आहे, पण तुम्ही बघितलंत ना काय काय केलं जातं आहे ते माझ्यासोबत. मग आता तुम्ही ना त्या प्रियाची साथ देणं बंद करा, तुम्ही प्लीज प्लीज काही झालं तरी अर्जुन दादा आणि सायलीताईंची साथ द्या, कारण ते जे काही करतायत ना ते आपल्या फायद्याचं आपल्या चांगल्यासाठी आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा संतोष म्हणत असतो की हो मी बघतो, पण तू तुझी काळजी घे. आणि असं बोलूनच ना आता कसं कसं शांत केलं जात
असतं. संतोषची बायको संतोषला सांगत असते की ती प्रियाला जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जाते. त्यामुळे तुम्ही जरा ह्यातून बाहेर पडा. जे काही खरं आहे ते सगळं काही सांगून टाका, असंही आता म्हटलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता तीसुद्धा म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी करतो माझ्या पद्धतीने माझी काळजी. आणि त्यानंतर आता इकडे फोन ठेवलेला असतो. पण फोन ठेवतानासुद्धा बायकोनी सांगितलेलं असतं की त्यांचं ऐका आणि ते सांगतील ना तसं करा, म्हणजे लवकर तुमची सुटका होईल. जर तुम्हाला काही झालं तर मी नाही जगू शकत, या भाषेतच आता बोललं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्जुन तर संतोषशी बोलत असतो. तर संतोष म्हणत असतो की मी तुला सगळं काही सांगतो. आणि मग आता संतोष सगळ्या गोष्टी सांगायला तयार होणार. तेच मात्र आता इकडे असताना अर्जुन सांगत असतो की तू काळजी करू नकोस, तुझ्या बायकोची व्यवस्था, तुझ्या बायकोचं ऑपरेशन सगळं काही मी करून देणार आहे. मग त्यासाठी तुला माझ्या काही गोष्टी ऐकाव्या लागतील, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र संतोष सगळ्या काही गोष्टी यांच्या बाजूने करायला तयार होतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे सायली बघत असते की प्रियाच्या हातामध्ये काहीतरी आहे. म्हणूनच मग प्रिया समोरून चालत येत असताना मुद्दामून सायली तिला ढकलते. सायलीने ढकलल्याबरोबर आता ते हातातली चिठ्ठी खाली पडते. आणि जेव्हा तिच्या हातातली चिठ्ठी खाली पडते ना तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की काय चाललंय तुझं. तर सायलीने मुद्दामून हे सगळं केलेलं असतं. म्हणजे सायलीने ना मुद्दामून त्या प्रियाला खाली पाडलेलं असतं. प्रिया जेव्हा खाली पडते ना तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की काय आहे तुझं, म्हणजे मुळात आहे ना तुला त्रास होतोय का गं, मला सुखाने जगू दे ना, असं का करताय तुम्ही लोक, माझ्या वाटेमध्ये आडवी येऊ नकोस, असं देखील प्रिया म्हणत असते. मग त्यावर आता सायली म्हणत असते की मला तू सांगतेस का तुझ्या वाटेत कसं यायचं ते, मला नको शिकवस तू ह्या सगळ्या गोष्टी, समजलंस ना, असं देखील आता म्हटलं जात असतं. प्रियाला आता या सगळ्या गोष्टींचा काही देखील फरक पडत नसतो. तिला आता काही घेणं देणं नसतं. ती आता रागातच बोलत असते. पण त्याच वेळेला ना तिची एक चिठ्ठी खाली पडलेली असते आणि ती चिठ्ठी नेमकी सायलीने पायानेच धरून ठेवलेली असते, जेणेकरून तिला समजायला हवं ना की काय आहे ते. म्हणूनच आता तिला मुद्दामून अशा पद्धतीने का होईना बेड्यात काढलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायलीच्या हातामध्ये ती चिठ्ठी लागलेली असते आणि ती सायली जी आहे ती चिठ्ठी दाखवते अर्जुनला. अर्जुन म्हणतो की हे कसलं तरी औषध आहे, पण नेमकं कसलं औषध आहे हे माहीत नसतं. मग आता आपण एक काम करूया, अश्विनला याबद्दल विचारूया. दुसरीकडे आता जयेश जो आहे तो सदा महिन्याला त्या घरामध्ये ठेवतो आणि त्याचं काहीसं काम असतं आणि म्हणूनच तो जरा बाहेर पडतो. आणि जेव्हा तो बाहेर पडतो ना तेव्हा मात्र आता त्याच्यावर लक्ष ठेवून बरोबरच ना इकडे काही माणसं असतात. सदा महिन्याला दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं आणि त्याच वेळेला सदा महिन्याकडे एक माणूस येऊन पोहोचतो आणि तो सांगत असतो की चला, तुमच्याबद्दल प्रियाला कळलेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे. म्हणजे आम्हाला कळलं नाही, प्रियाला तुमच्याबद्दल कळले की तुम्ही इथे आहात, अर्जुन साहेबांनी तुम्हाला वेगळीकडे घेऊन जायला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला घेऊन जायला आलेलो आहे, असं देखील सांगितलं जातं. पण थांबा, एकदा मला अर्जुन सायलीला फोन करून विचारू द्या, असंही आता हे मैना बोलत असते. पण मैनाचं काही केल्या ऐकायला तो तयार नसतो. तो सरळ म्हणतो की काही करायची गरज नाही आहे, चला लवकर चला, आपल्याला इथून निघायला हवं, जर इथेच जर तुम्ही थांबलात ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा मग या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा सदा मैना म्हणतात की जर शांताच्या बाबतीत काही होऊ शकतं तर आपल्या बाबतीतही काही होऊ शकतं, त्यापेक्षा आपण हा माणूस सांगतोय ना तोपर्यंत इकडनं बाहेर पडूया. आणि मग काय, सायली अर्जुनने आपल्यासाठी चांगलाच विचार केला असेल, ती लोक ही बॅग वगैरे घेतात आणि त्या माणसासोबत जायला निघत असतात. कारण त्यांना आता त्यांचा जीव प्यारा असतो ना, त्यांना असं वाटत असतं की शांतासारखं आपल्याही बाबतीत काही झालं तर, आणि म्हणूनच ते आता कसंबसं स्वतःला सावरत असतात. इकडे अर्जुन आणि सायलीने बोलवलेलं असतं अश्विनला आणि त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नेमकं काय आहे हे विचारलेलं असतं. तर प्रिस्क्रिप्शनमध्ये ना आता जे इंजेक्शन असतं त्याबद्दल आता अश्विन सांगत असतो. म्हणजेच तो सांगत असतो की हे साधारण औषध नाही आहे, हे स्लो पॉइझन आहे आणि जर हे एखाद्याला दिलं गेलं ना तर काही तासातच त्याची डेथ होऊ शकते. आणि या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात आणि डेथ तर होईल, पण ही डेथ कशी झाली आहे ते सुद्धा
कळणार नाही असंही आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अर्जुन सायलीला धक्का बसतो. विचारतो की नेमकं हे सगळं काय आहे. त्याच वेळेला त्याला सांगितलं जातं की हे सगळं जे काही आहे ना ते खरं तर माझ्या एका केस संदर्भात आहे आणि म्हणूनच मग मी तुला विचारलं की नक्की काय खरं आणि काय खोटं ते. असं बोलून ती लोक कसं तरी आता वेळ मारून नेतात. पण सदा आणि मैनाच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट आता कुठेतरी कळलेली असते. कारण आहे ना आता समजत नसतं त्यांना की काय करावं ते. कारण इकडे जयेशचा कॉल आलेला असतो आणि सदा मैना तिकडनं गायब झाले आहेत हे कळतं. मग आता हे कुठे गेले असतील. प्रियानेच हे सगळं केलेलं तर नसेल ना, कारण तो नंबर आणि या सगळ्या काही गोष्टी या सगळ्या गोष्टींमुळेच ना समजून गेलेलं असतं आणि त्यामुळेच आता त्यांना आठवू लागतं. पण दुसरीकडे मात्र सदा मैना जेव्हा आता बाहेर पडलेले असतात तेव्हा ते म्हणत असतात की आज आपण योग्य व्यवस्थित आहोत ना, ते फक्त सायली अर्जुनमुळे. आता तो माणूस त्यांना रिक्षाने एका ठिकाणी घेऊन जातो. प्रियाने सांगितलेलं असतं की जिथे जिथे कॅमेरे आहेत ना तिथे घेऊन नका जाऊ, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये कैद व्हायला नको, म्हणूनच दुसऱ्या रस्त्याने नेलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता तो त्यांना चालायला सांगतो. ज्या वेळेला त्यांना चालायला सांगितलं जातं ना तेव्हा ते म्हणत असतात की काय चाललं आहे, म्हणजे मुळात मला कळत नाही आहे, आम्हाला एवढं का चालायला लावताय तुम्ही. सायली अर्जुनने सांगितलं नाही आहे का आम्हाला त्रास होतोय ते. हो हो सांगितलं आहे, म्हणूनच तर तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातोय ना. त्या प्रियाने जर बघितले ना परत जिथे CCTV आहे तिथे, मग तिला समजेल ना की तुम्ही कुठपर्यंत राहताय. तर तिथे आनंदी असते आणि आनंदी ना आता बघत असते की नेमकं काय काय चाललेलं आहे ते. आनंदी जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बघते ना तेव्हा मात्र आता आनंदीच्या लक्षात येत असतं. आनंदी त्यांचा मागे मागे जाते. आनंदीला आता आवाजाने सगळ्या काही गोष्टी समजत असतात. कारण सदा मैना चालताना बोलत असतात की सायली अर्जुन आपल्यासाठी खूप काही करतात, नाही तर ती अवधसा प्रिया ती तर आपल्या वाईटावरच टपली आहे. इकडनं जाताना म्हणजे ज्या रोडने सदा आणि मैना जात असतात ना त्याच रोडला नेमकी ना आता आनंदीसुद्धा जात असते. आनंदीला वड्यांचा वास येतो, त्यामुळे आनंदी काही खुणा ज्या आहेत त्या लक्षात ठेवते. म्हणजे जिथे वडावाला आहे त्यासोबत ती हळूहळू पुढे जाते तर तिथे एका मंदिराची घंटी वाजते. त्यामुळे तिच्या लक्षात येतं की इथे एक मंदिरसुद्धा आहे आजूबाजूला, म्हणजे तसं सायलीताईला सांगणं बरं पडेल ना. अशाच गोष्टी ज्या आहेत ना त्या आता लक्षात ठेवलेल्या असतात आणि ती तसंच आता हळूहळू का होईना जात असते. दुसरीकडे आता जात असतानाच तिला आता काही गोष्टी लक्षात येत असतात की नक्कीच सदा मैनासोबत काहीतरी होत आहे, म्हणूनच ती हळूहळू जात असते. तर ती आता हळूहळू जात असताना सदा मैना एकदम हळू चालत असतात. तर तेव्हा तो माणूस बोलत असतो की काय झालं आहे तुम्हाला, चला ना पटकन लवकर चला, नाहीतर ती आली ना तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच आता तिला कसंबसं घेऊन चाललं जातं. मग आता त्या दोघांनाही जात असतानाच दम लागत असतो, म्हणजेच ऑलरेडी सदाची तब्येत ठीक नव्हती. सदाची तब्येत ठीक नसल्यामुळे सदाला सुद्धा दम लागत असतो. पण बरोबर आनंदी त्यांच्या मागे मागे जाते. आनंदी जेव्हा त्यांच्या मागे मागे जाते ना तेव्हा मात्र आता एक एक गोष्टी समजत असतात. आणि मग काय आनंदीच्या लक्षात येतं की ती आता एका गेटपर्यंत पोचली आहे. कारण एका गेटच्या आतमध्येच सदा मैनाला तो घेऊन जातो. सदा मैनाला जेव्हा तो घेऊन जातो ना तेव्हा मात्र आता सदा मैना जे आहे ते हळूहळू त्या गेटच्या आतमध्ये जातात आणि तिथे आनंदी पोचलेली असते. आनंदी विचार करते की इथेच संपलंय वाटतं सगळं. मग आता ती गेटच्या आतमध्ये जायचा प्रयत्न करत असते. गेटच्या आतमध्ये जायचा जेव्हा ती प्रयत्न करत असते ना तेव्हाच तो माणूस तिथे येतो आणि तो माणूस सरळ म्हणतो की मॅडम कुठे जायचं आहे तुम्हाला. त्यावरती म्हणते की इथे काय आहे, तर तो सांगतो की इथे ना तुमचा रस्ता संपलेला आहे. मग आता तिला कळत असतं की याला दिसत नाही आहे आणि म्हणूनच मग ती तिकडनं जाते. पण आता तिला लक्षात येतं की सायलीला आपण या सगळ्या गोष्टी फोन करून सांगायला हव्यात, म्हणूनच तिने आता सायलीला कॉल केलेला असतो. आणि सायली आनंदीला फोन करून प्रियाने सदा आणि मैनाला कुठे ठेवलं आहे त्याचं लोकेशन अगदीच व्यवस्थितपणे सांगून टाकते, जेणेकरून आता जेव्हा त्यांना शोधायचं असेल तेव्हा ते बरं पडेल. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या जेव्हा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सांगितल्या जातात
मात्र सायलीला सुद्धा धक्का बसतो आणि तिला कळतं. मग आता सायली जी आहे ती आनंदीच्या मदतीने हे सगळं काही ऐकते. पण आनंदीला काही दिसत नसल्यामुळे एक्झॅक्ट लोकेशन माहीत नसतं. पण आनंदी जेवढं कळत असतं ना तेवढं सगळं आता सांगून टाकते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते तेव्हा लगेच सायलीने ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीला सांगितलेल्या असतात आणि नंदिनी तोपर्यंत आता तिथे जाऊन पोचलेली असते. नंदिनी जेव्हा आता तिथे जाऊन पोचते ना तेव्हा मात्र आता नंदिनी जी आहे ती सांगत असते की तू काळजी करू नकोस. सायली आता म्हणत असते की प्लीज तू वेळेत पोच. तोपर्यंत तिथे आता प्रिया इंजेक्शन देणार असते. त्यांना सांगितलेलं असतं की तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे आणि त्यामुळेच तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. आणि तेव्हा आता नंदिनी जाऊन प्रियाचा थोबाड आता सदा आणि मैनाला वाचवणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.